ते आपल्यासाठी काय मागतात? काय दिलं आपण माऊलीला? अहो प्रश्न पडतो मायबाप, आज लाखो नाही, गणना करता येत नाही एवढे लोक माऊली 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 करत पंढरपूरला जातात वारीसाठी. परंतु ज्या वेळी माऊलीच्या पोटामध्ये आग लागत होती त्यावेळेस या माझ्या माऊलीला अन्न नाही मिळालं, अन्न नाही दिलं. आणि जर दिलंच एखाद्याने तर कोणी झोळी फाडली, कोणी सेंट टाकलं, नाही खाऊ दिलं माऊलीला. आणि आज काय परिस्थिती आहे? आज माऊलीच्या नावाखाली मी तर म्हणतो 90% का 99% वा महाराजांनी सांगितलं 99% हा जो जनसमुदाय आहे तो माऊलीचं नाव घेतो. पण त्यावेळी कुठे गेलं तर तुमचं प्रेम? अहो नाही, या लेकरांना ज्या वेळेस काय त्यांच्यावर वेळ आली. आणि हेच मला सांगायचंय की आपल्या लेकरांसाठी जे देहांत प्रायश्चित्त घेतात आणि त्यालाच मायबाप म्हणतात, सोपी गोष्ट आहे का? छोटी छोटी लेकरं गपचूप सोडून आज त्यांच्या डोक्यावरचा हात, त्यांना अन्न मिळेल का नाही, पण फक्त हा समाज आमच्या लेकरांना काय करीन? सामावून घेईन, शुद्धीपित्र मिळेल, सांभाळीन. आणि या भावनेने त्यांनी काय केलं? देहांत प्रायश्चित्त घेतलं. एवढी सोपी गोष्ट वाटते का? बर त्या माऊलींना एवढा त्रास दिला, माऊली सुद्धा हताश झाले आणि शेवटी ताटी लावून आतमध्ये बसले. माझ्या माऊलीला 6 वर्षाच्या मुक्ताईनं उपदेश करावा, अरे दादा तुला खूप मोठं कार्य करायचंय, खूप मोठं कार्य करायचंय. अरे जीभ दाताने चाविली, कोणी 32 पाडिली. या 6 वर्षाच्या लेकरानं माझ्या माऊलीला ज्ञान सांगावं. माय याच्या पलीकडे काय उपकार करावा या संतांनी आपल्यावर? काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मद काय उपकार कशातलं फेडायचं? अहो या संत महात्म्यांचे आपल्या शरीराच्या चामड्याचे जोडे करून त्यांच्या पायात जरी घातले ना तरी सुद्धा यांचे उपकार आपल्याच्याने फिटणार नाहीत. आणि आणखी एक गोष्ट सांगून जाईल मायबाप, जे आई वडील आपल्याला, आता थोडं कटू वाटेल मायबाप, प्रपंचाच्या राड्यामध्ये किंवा या जन्म मरणाच्या राडगाडग्यामध्ये अडकवायचं काम करतात, जरी तेवढे प्रेमळ असले तरी. करी लाभावी ना प्रीती, तुमच्याकडून लाभ नाही, त्यांना काय अपेक्षा नाही काय, पण तरी सुद्धा ते आम्हाला या प्रपंचामध्ये अडकवायचं काम करतात. पण त्याच्या विरुद्ध माझे संत महात्मे मात्र काय करतात? तर या गुंत्यातून तुम्हाला बाहेर काढायचं काम करतात. आणि मग हे सगळं संतांचं महात्म्य, संतांचं जे वाङ्मय आहे, या सर्वांचा तुकोबारायांनी अभ्यास केला, तुकोबारायांनी जाणून घेतलं. आणि तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, तुम्ही संत माय बापा कृपावंत, 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 तुम्ही संत माय बापा कृपावंत. कायमी पतित
मग हा अवतार संतांचा कशासाठी आहे तर उद्धराया जन जड जीवा. जड जीवा सगळं जे काय संतांनी जे केलं ना ते सगळं आपल्यासाठी केलं. काय केलं स्वतःसाठी? काय केलं तुकोबरायांनी? माडी बांधली, शेती घेतली, विहीर पाडली. काय केलं स्वतःसाठी? काय केलं? जे केलं ते सगळं जगासाठी केलं. म्हणूनच वाङ्मये सांगतं मायबाप, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी आहे संतांचा अवतार. मग जगाचं कल्याण व्हावं असं का वाटतं बरं त्यांना? का वाटतं? बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. कळवळा, कळवळा कोणाला असतो? कोणाला असतो कळवळा? कळवळा फक्त संतांना आणि मायला असतो. कारण का तर हा कळवळा कशासाठी तर त्यांना स्वतःसाठी काहीच नको असतं. दुसऱ्याचं दुःख बघवत नाही. दुसऱ्याचं म्हणजे सुखी असले तरी पण संत सुखी, आणि दुसरा त्यांना दुःख झालं तरी ते सुखी. कारण का तर त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही आणि म्हणूनच त्यांना संत मानतात. संत, संत या शब्दाची व्याख्याच अशी आहे, ते सतत तृप्त असतात. तृप्त, त्यांना काय घेणं देणं नाही. ते म्हणतात ना चमडी जाने कुत्ता जाने. काय नाही, कुत्र चावलं तरी काय नाही ते. मग आता मला सांगा, जर हे संत आपल्यासाठी जर एवढा उपकार करतात, मग आपण काय करतो? मार्ग दावुनी गेले तया निधी संत ते नेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. मग आपल्याला ह्या आपल्या आयुष्यातला गुंता सोडवायचा आहे. बाकी काय करायचंय? परमार्थ तरी कशासाठी करायचंय हो? मोठीपणा परमार्थात चालत नाही, दांडगाईपणा परमार्थात चालत नाही, सोंग परमार्थात चालत नाही. काय कळत नाही त्या भगवंताला? चतुरतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. त्याला सगळं कळतं. कारण का तर मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरू मी अल्ला सुनताय. मग आता एवढं जर त्याला बारीक दिसत असन तर आपण काय करतोय ते दिसत नसन का हो? नक्कीच दिसत असन. आणि म्हणून आपण आपल्या हिताचं काय आहे तेच आपण करायला पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन.